उजाड आणि ओसाड पडलेली माळरानं, जिथे रस्ते नव्हते, वीज नव्हती, भांडण तंटे आणि विकासाचा अभाव। गावची परिस्थिती पहिल्यापासून दुष्काळी भाग, पाण्याची परिस्थिती नाही। भयान पाण्यासाठी फिरावं लागत होतं, उन्हाचं आणायचं कुठं बी। 4 गुराला पाणी पाजायचं म्हणजे कुठल्या हिसाबानं पाजायचं। आज या ठिकाणची शैक्षणिक परिस्थिती अत्यंत उंचावलेली आहे। 35 मुलांच्या वर शाळा सुरू झाली। आज या विद्यालयामध्ये 500 विद्यार्थी शिक्षण घेतात। निढळ गावाच्या विकासामध्ये लोकसहभागाचं अत्यंत महत्त्व आहे। सतत पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी त्रस्त असलेलं हे गाव भूगर्भातील वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे, वाहणाऱ्या ओढ्यांमुळे आता समृद्धीकडे वाटचाल करतंय। तसंच केलेल्या वनीकरण आणि वृक्ष लागवडीमुळे बोडके डोंगर आता हिरवा शालू नेसल्यासारखेच दिसत आहेत। सतत जर का कार्यकर्त्यांचा गावाला पुरवठा व्हायचा असेल तर गावातल्या तरुणांना विकासाचं वेळ लावण्याशिवाय पर्याय नाही आहे। विकासात्मक दृष्टी असलेले कार्यकर्ते निर्माण होतात आणि ते गाव विकासाचा गाडा पुढे नेत असतात। निढळची यशोगाथा अनेक गावांसाठी ही प्रेरणा देणारी आहे। देशातील प्रत्येक गाव हे सुजलाम सुफलाम होऊ शकतं, प्रत्येक गाव हे आर्थिकदृष्ट्या प्रबळ होऊ शकतं आणि प्रत्येक गावामध्ये सुख नांदू शकतं, हे निढळ गावानं देशाला आणि जगालाही दाखवून दिलंय। खेड्यांकडे चला, महात्मा गांधी यांनी दिलेला तो संदेश चंद्रकांत दळवी, निढळ गावातील नोकरदार आणि व्यावसायिक यांनी सत्यात उतरवलाय। याला ग्रामस्थांची उत्कृष्ट साथ मिळतेय। लोकसहभाग, लोकवर्गणी, श्रमदान तसंच केंद्र शासन, राज्य शासन आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी हा निढळ गावच्या विकासाचा मूलमंत्र आहे। याचं अनुकरण करून अनेक गावं याच मार्गानं विकासाची वाटचाल करू शकतील। बहुआयामी ग्रामविकासाचा निढळ पॅटर्न आज देशाच्या ग्रामीण विकासाचा पॅटर्न बनलेला आहे।